साठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद किशोरजी घरात. तुला सांगतोय गो एक वीरा, तुझा भगत आहे मी खरा. तुम्ही भल्या पहाट उठून तिची मधुभावे पूजा करा. आणि निश्चितच आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी अगदी पुण्याचा वाटा उचललेला आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे, कौशल तानाजी पाटील यांचं देखील मी सचिन स्पोर्ट पूर्ण संघाच्या वतीनं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. जिसने पैसे को पानी पिलाया उसने समुंदर को नीचा दिखाया. वाह, अगदी पुण्याचं काम आहे. आणि कौशल, मी पुन्हा एकदा तुला सचिन स्पोर्ट पूर्ण संघाच्या वतीनं धन्यवाद देतोय, तुझे आभार व्यक्त करतोय. फुलटॉस चेंडू आणि ते खराब, अगदी पंचांनी नो घोषित केलेले. 1+1 अगदी या चेंडूवर 2 धाव आलेले आहेत. धावसंख्या पोचते ती विनोद काटेकर यांनी ऑन साइडला फटका केले. 3 फील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण, फलंदाज धावचित. शरद आणि विजय ही जोडी मैदानामध्ये आणि बाद झालेले फलंदाज संतोष आणि विनोद काटेकर. 3 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि अगदी फ्री हिट चेंडू होताना त्या चेंडूवर धावचित फलंदाज बाद झाले होते विनोद काटेकर. गोलंदाज तयार होतील. संजय ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू आहे, बघूया. ऑन साइडला खेळले क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न सफल. चेंडू 1 बाउंस सीमापार, चौकार. येथे मिस टाइम फटका आहे, बघूया. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता सिली मिडॉनवर गोलंदाज संजय यांनी, मात्र प्रयत्न सफल. 2 धावा पूर्ण आणि या 2 धावींनी संघाची धावसंख्या झाली ती 9. 2 बाद 9. पहिलं षटक हे प्रगती पदावर आहे मीर स्पोर्ट भरोडी या संघाकडून गोलंदाज संजय याच्या रूपानं. मित्रांनो, आपण पाहतात गंगामाता गुंदवली क्रीडानगरी येथून सचिन स्पोर्ट पूर्ण आयोजित सरपंच चषक 2022 ते मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धावच्या स्वरूपात पहिल्या षटकाची समाप्ती आणि 2 बाद 9 अशा धावा आलेल्या आहेत जॉली स्पीड कामतगार संघाच्या फलकावर. पुढील 2 संघांनी तयारीत राहायचंय. एकविरा पिंपळनेर आणि जोशी 11 भादवड.
ही झाल्यावर आपली नाही हो ना हो ना बरोबर ना हो का ठीक आहे हा ही बरोबर आहे बरोबर ना मग याचे तुम्ही हो हो पहिले ही ना आता त्याच्यानंतर मग हो, या, या. ओके आहे ना टाइम आहे अजून ओके ओके चला वेळ कमी घ्या बघा अगदी आपल्याला आज 8 सामने पूर्णपणे खेळवायचे आहेत आणि मला वाटतं आजच्या नाही बरोबर जो संघ हजर असेल त्या संघाला लगेच पुढील सामना खेळायचा आहे कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे अगदी संघटनेच्या सर्व संघांना या स्पर्धेमध्ये सचिन स्पोर्ट पूर्ण संघाने खेळण्याची संधी दिलेली आहे अगदी बिझी शेड्यूल आहे बघा प्रत्येक दिवशी 10 संघ हे आपल्याला खेळवायचे आहेत आणि अंतिम फिनाले डे सोमवारी 31 तारखेला मात्र आपल्याला कमी सामने ठेवायचे आहेत सॉरी अगदी मला वाटतं संडेलाच पूर्ण गेम आपल्याला क्लिअर करायचे आहेत तरी ते दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे नवजीवन आलेले आहेत आणि पहिल्या 2 चेंडूवर त्यांनी 1 धाव खर्चित केलेली आहे धावसंख्या झाली ती 2 बाद 10 धावा शरद स्ट्राईकवर आहे तिथे तेजच्या अंदाजानं चेंडूला एसटी रक्षकाच्या हातामध्ये सोडून दिले पंच सूर्यकांत मोरे सरांचा इशारा वाईट आउटसाइड लेग स्टंप अगदी खराब लाईन धावसंख्या 11 वर पोहोचलेली आहे 8 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे इथे बॅटची कडा चेंडू शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन रिझन मधून लॉंग स्टॉप सीमा पार 4 धावांसाठी हा नशिबाचा चौकार वेलकम नानाभाई जोशी 11 बादवाड या संघाचे अष्टपैलू खेळाडू तर निश्चितच मित्रांनो आज नंदकिशोर कारभाव ये संघाचे संदेश पाटील याचं मी कौतुक करेन कारण की आज त्यांनी 15 चेंडूमध्ये नाबाद 50 धावा केलेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि चालू सीझनचा विचार केला तर दुसरी 50 ही त्याच्या बॅटमधून आलेली आहे पुढील सामना असेल जोशी 11 बादवाड आणि एकविरा पिंपलनेर दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय 15 चेंडूमध्ये 7 चौकार आणि 3 षटकार मारले होते संदेश पाटील यांनी बघूया झेल घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही यष्टीरक्षक प्रदीप याच्याकडून सुनील पाटील यांनी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता शॉर्ट फाईन लेगला उभे होते बघूया इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न असफल आणि फलंदाज बाद होतील विजय सतरा धावा झाली आहेत आणि मैदानामध्ये वीरू येतोय संघातील एक सर्वात महत्वाचा खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहे आणि वीरू याला खेळपट्टीवर राहणं हे जॉली स्पोर्ट कामतगर संघासाठी फार गरजेचं आहे तर मीर स्पोर्ट भरोडी संघासाठी देखील हा खेळाडू जेवढा खेळपट्टीवर जास्त राहील तेवढा डोकेदुखी ठरू शकेल बघूया शरद आणि वीरू शरद खेळतायत 11 वर विनोद बाद झाले 0 वर विजयनी 1 धावांचं योगदान दिला संतोष यांनी 0 नवजीवन षटकातील पुढील चेंडू शॉर्ट ऑन पोल्स केअर ऑफ दी विकेट आणि अप्रतिम अगदी सीमारेषे लगत इथे चेंडू अडवलाय
बघूया दोन्ही गाड्या एकाच रुलावर. कॉलिंग चांगली झालेली आहे, एकच धाव आलेली आहे. बघा थोडेसे निश्चितच आपला संतुलन इथे बिघडला होता. शरद यांचा एकच धाव येईल आणि धावसंख्या झाली आहे ती 18 धावा. अगदी दुसऱ्या षटकातील मला वाटतं शेवटच्या चेंडूचा खेळ शेष असावा आणि 3 बाद 18 धावा झाली आहेत. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय वीरो आणि पहिल्या चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पसतोय. बाकीचं काम इष्टरक्षक चोख बजावतोय प्रदीप. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 18 वर पोहोचलेले जॉली स्पोर्ट कामतगड संघ नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. बघा पहिल्या डावातील अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मी एकविरा पिंपलनेर आणि जोशी 11 बादवाड या दोन्ही संघांना आवाज देतोय, आपण पूर्वतयारीत राहायचंय. फर्स्ट इनिंग संपताच दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज येतील, मला वाटते प्रदीप आहेत. बघूया मीर स्पोर्ट भरोडी संघाचे अष्टपैलू खेळाडू. आकाश पाटील यांच्याकडून इथे ब्रेकिंग न्यूज आलेली आहे, खुशखबर आलेली आहे. फलंदाज वीरूसाठी प्रत्येक षटकाराला आपल्याला 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. इथे गती परिवर्तन, स्लोवर डिलिव्हरी. अगदी फलंदाज शरद याला हे चेंडूवर चकवलेले आहे, चांगला चेंडू हाताळलेला आहे. प्रदीप यांनी तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू ओव्हर द विकेट. षटकातील पुढील चेंडू हा देखील अचूक टप्प्यावर नियंत्रित चेंडू हाताळलेला आहे. अगदी जणू काही घरच्या खेळपट्टीवर गोलंदाजी करतोय प्रदीप. धावसंख्या कायम आहे ती म्हणजे 3 बाद 18 धावा. अतिशय चांगली म्युझिक सिस्टीम वेदांत ढेजे, दीपा म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि ओम फोटो लाईव्ह यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली जाते. तसेच आमचे हेमंत मंडप डेकोरेटर, सचिन स्पॉट पूर्णा संघाचे इष्टिरक्षक फलंदाज हेमंत मिटकार यांच्याकडून देखील मंडपची व्यवस्था. गोलंदाज प्रदीप. षटकातील सल्लग मी तर म्हणेना चौथा चेंडू निर्धाव टाकलेला आहे. वेलकम हनुमान पाटील, मणिलाल पाटील पहिल्या सामन्यामध्ये उपस्थित नव्हते, मात्र सदा पाटील आणि हनुमान पाटील दुसऱ्या सामन्यासाठी प्ले 11 मध्ये हजर झालेले आहेत. अगदी पहिला सामना मणिलाल पाटील आणि कालराम गायकवाड यांनी आपल्या संघासाठी जिंकून दिलेले आहे. 5व्या चेंडूवर अगदी जंटल पुश, एक धाव आलेली आहे. 5व्या चेंडूवर तिसऱ्या षटकामध्ये प्रदीप याच्या आणि धावसंख्या हलूच पुढे सरकते ती 19.
जोशी इलेव्हन भादवड आणि एकविरा पिंपलनेर दोन्ही संघाचे संघनायक आपण सज्ज राहायचंय. बघूया डीप मिड विकेट कडे चेंडू खेळलेत वीरू. दुसरे धाव पूर्ण. तिसरे धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. बघा निश्चितच प्रदीप याचा विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त 4 धावा दिली आहेत. अगदी शेवटच्या चेंडूवर 3 आल्यानंतर एकूण 6 मध्ये 4 धावा अशा 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 22 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर जॉलीस्पोर्ट कामतगार. जोशी इलेव्हन भादवड आपण आपली रिपोर्टिंग करायची आहे. जोशी इलेव्हन भादवड संघ तर शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतील गोलंदाज बालाराम. मीर स्पॉट भरोडी संघाचे एक वेगवान तेज तर्रार आणि त्यांच्या समोर फलंदाज देखील त्यांच्याच ताकदीचा आहे वीरू. बघूया पहिला चेंडू ओव्हर द विकेट घेऊन मार्गस्थ होतील. धावसंख्या 22 आहे आणि पहिला चेंडू अगदी यॉर्कर लाईनचा आणि निश्चितच चेंडूचा मान सन्मान इथे केलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. फलंदाज धावचित बाद. सलामीवीर शरद हे बाद झालेत. मात्र धावसंख्येला थोडासा आकार आलेला आहे. 29 धावा झाली आहेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अगदी चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क झाला होता. पुन्हा एकदा ऑन साईडला चांगला फटका खेळलेत. बघूया क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न वाखाणण्याजोगी अप्रतिम. अगदी या आधी देखील आमच्या VIP डाईस समोर चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. मी तर म्हणेन की 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या 31 वर पोहोचलेली आहे. वेलकम जोशी इलेव्हन भादवड संघ गंगामाता क्रीडानगरीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संदीप मोरे, सुभाष, पंडित भोईर, नानाभाई आणि ते फलंदाज त्रिफलाचित बाद.
हॉटेलचे मालक राजूभाई यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. तुम्ही जरा सांभाळ. वेलकम राजूभाई. तश्विनी हॉटेलचे मालक आहेत आणि निश्चितच आम्हाला या स्पर्धेसाठी त्यांनी देखील लाख मोलाचं सहकार्य केलेलं आहे. या हनुमान पाटील, संगनाईक, वासुदेव आणि जोशी 11 भादवाड सुभाषभाई आपलं देखील टॉस बॉक्समध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. बघा नाण्याचं स्वरूप, एका बाजूला आयोजक संघ सचिन स्पोर्ट पूर्णा आणि दुसऱ्या बाजूला ज्या चषकाचं आयोजन आपण पाहतोय सरपंच चषक 2022. मी राजूभाई यांच्या शुभ हातामध्ये नाणं देतोय. कुठला संघ नाही आवाज देईल? सुभाष. सरपंच चषक असं म्हणणं आहे. बघूया. आणि अगेन्स्ट सचिन स्पोर्ट पूर्ण आलेले आहे. मान्यवरांचे खूप खूप आभार. आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. हनुमान पाटील नाणेफेक जिंकलात, अगदी महत्वाचा सामना आहे. दुसरा नाणेफेक जिंकलीत, काय निर्णय? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करताय. कसं वाटलं या स्पर्धेचं आयोजन? आयोजन तर दीपा शेर आणि जगदीश शेर खूप सुंदरच असते प्रत्येक वर्षी. आणि त्या ठिकाणी आपल्यामध्ये 40+ मध्ये आल्याबद्दल त्यांनी 3 वर्षे लगातार आयोजन केले आहे आणि त्याच्यामधून आम्ही एक फायनल सुद्धा मारले. तर निश्चितच आपण अगदी या संघाचं कौतुक केलेलं आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? हो, कमीत कमी 10पर्यंत राखण्याचा प्रयत्न असेल आमचा. निश्चितच पहिल्या सामन्यातून आपली अनुपस्थिती होती. सदा पाटील देखील नव्हते. मात्र त्या सामन्यातून कोणाकडून जास्त अपेक्षा असेल? 11च्या 11 प्लेयरकडून अपेक्षा जास्त असेल. तर धन्यवाद. आपल्या संघाला विजयासाठी शुभेच्छा. सुभाषभाई नाणेफेक हरलात, प्रथम फलंदाजी करायची. नाणेफेक जिंकले असते तर काय निर्णय? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. प्रवाहाच्या उलटा आपल्याला फलंदाजी करायची. किती धावांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल? एकविरा पिंपलनेर संघ आज चांगला टचमध्ये आहे, कारण की पहिल्या सामन्यातून हनुमान पाटील आणि सदा पाटील नव्हते, तरी या संघाने चांगला विजय संपादन केलेला आहे. संघ तर चांगलाच आहे. मला वाटतं मागच्या बऱ्याच दिवसातून त्यांच्याशी आम्ही सामना खेळतोय, त्याच्यामुळं त्यांना कमीत कमी 50+चा आमचं टार्गेट आहे. कसं वाटलं सचिन सोबत पूर्ण संघाचं आयोजन आणि नियोजन? आयोजन भरपूर चांगलं आहे आणि खेळण्याला खूप मजा येईल. धन्यवाद. तर मित्रांनो बघा, पुढील सामन्याची नाणेफेक झालेली आहे. एकविरा पिंपलनेर संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय. तर फलंदाजीसाठी जोशी 11 भादवाड संघाला आमंत्रित करतोय. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर. थँक्स. धन्यवाद कालूजी केने. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र. आपण जाऊया मैदानाकडे. विजयाचा एक मापाल कसे फक्त 32 धावांचं षटक क्रमांक, पहिलं वैयक्तिक, पहिलं सांघिक, पहिलं गोलंदाज शरद, तर सलामी जोडी मीर स्पोर्ट्स भरोडिया संघाची प्रदीप, संजय आणि प्रेमनाथ. जगदीश नाईक, आपण जर कुठं प्रेक्षक मध्ये असतात तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. पहिला चेंडू पेस करताना अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. धन्यवाद डिझेमॅन. डिझेमॅन, तुम्हाला देखील एक सूचना नसून विनंती आहे, प्लीज थोडंसं शॉर्टकट वाजवा. पहिला चेंडू फेस करताना मात्र आपण पाहिलं होता स्विचिट करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईनचा चेंडू देखील आपण पाहिलं होता. पंचांना प्रश्न विचारला गेला, पंच देखील संमत आणि पहिलाच फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता संजय, लेग बिफोर. तर निश्चितच मेरी स्पोर्ट भरोडी संघासाठी नंदू पाटील यांनी शुभेच्छा पाठवल्या आहेत. धन्यवाद नंदू पाटील. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सरपंच चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून. अगेन्स्ट शरद. आता मात्र चांगला फटका आहे.
एक 2 धावा घेण्याची संधी देखील प्राप्त होते. बघू आपण म्हटलं होतं का, असं वाटलं होतं की कुठेतरी झेल कलेक्ट केला जातो की काही. मिडऑफच्या वरून थोडंसं इनफिल्डच्या वरून फटका होता. आउट ऑफ इनसाईडचा फटका देखील आपण पाहिला होता. फलंदाज प्रेमनाथच्या बॅटमधून 2 धावेसाठी हा फटका, 2 धावांनी संघात धावसंख्या 2. सुनील याच्या बॅटमधून हा फटका पाहिला. 2 धावा मिळतील, 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या होते ती 1-2 षटक क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष 32 धावांचा. पुन्हा एकदा बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फलतूरमध्ये चेंडूला कलेक्ट केला जातं. धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न. चिक्की सिंगल. बघा धाव घेण्यासाठी मित्र सर्वात महत्वाचं तुमचं कॉलिंग फार महत्वाचं असतं. थोडंसं कुठंतरी बघा मित्र, या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व संघांचं पाहुणचार देखील केलं जातं. सर्व संघांना जेवणाची एक मेजवानीची उत्तम सोय या ठिकाणी केलेली झालेली आहे. आणि जेवण मला देखील वाटतं शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे. जर कोणी जेवण करायचं राहिलं असेल तर प्लीज आपण जेवण करून घ्यायचंय. फलंदाज या ठिकाणी ट्रिपल अचित बाद होतोय. पहिला सलामी गोलंदाज शरद. आतापर्यंत अतिशय प्रथम उत्कृष्ट गोलंदाजी फक्त 3 धावा 2 महत्वाचे फलंदाज ज्याने बाद केलेले. अगेन्स्ट न्यू बॅट्समन कमलाकर. या ठिकाणी मात्र चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता. थोडंसं ऑन ऑफ घेण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता. फलंदाज मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज शरद. हलक्यात बॅट फक्त तेवढा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. चेंडू स्लिम मिडॉनला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त एक धाव. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडीशी खराब सुरुवात आहे. निगडीत सुरुवात आपण पाहतो. 2 फलंदाज तंबूची आश्रय. धावसंख्येने फक्त आणि फक्त 4. विजयाचं लक्ष 32 धावांचा. प्रति षटकाचा विचार केला तर 8 धावांची सरासरी आहे. आज मी पूर्णा या संघाचं देखील कौतुक करेन. त्यांच्या माध्यमातून देखील स्पर्धेसाठी आम्हाला चेंडूंची उपलब्धता झालेली आहे. पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा निव्या कंपनीचे चेंडू त्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झालेले आहेत. हाय क्वालिटी. पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा यांच्या माध्यमातून मित्र या स्पर्धेसाठी आम्हाला चेंडूंची उपलब्ध झालेली आहे. त्यांचं देखील ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून कौतुक असेल. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज संतोष. या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाइम फटका. चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक खाली आहे. यस वेल जज कॅच. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. एसटी रक्षक विरुद्ध तुम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून एक ब्रेकिंग न्यूज आहे. तुम्ही जर एसट्यांच्या मागं झेल कलेक्ट करता तर आकाश पाटील यांच्याकडे तुम्हाला 100 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे.
नेक्स्ट न्यू बॅट्समन संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड प्रदीप येतोय. विजयाचं मापक लक्ष जरी असलं तरी मात्र एक संघर्ष पाहायला मिळतो मैदानामधून. काय कमालीची गोलंदाजी ज्वाली कामतकर संघाच्या माध्यमातून 32 धावांचं एक मापक लक्ष आहे, मात्र संघर्ष करावा लागतो विजयासाठी भरोडी संघाला. आतापर्यंत 3 फलंदाज हे तंबूच्या आश्रय आहेत. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय, धावसंख्येत फक्त आणि फक्त 4. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. निलेश टावरे आणि निलेश जय जाधव आपण कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेसाठी निलेश टावरे यांचं देखील आम्हाला मोलाचं सहकार्य आहे. उत्कृष्ट गोलंदाज साठी त्यांच्याकडनं सायकल देखील आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. चेंडू शॉर्ट पॉईंटला जातो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. बघा या स्पर्धेला ऑर्गनाईज कमिटी आणि खास करून ज्वाली कामतकर संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. ज्वाली कामतकर 40+ संघाचे उत्कृष्ट खेळाडू कुंदन पाटील यांनी ऑर्गनाईज कमिटी आणि खास करून ज्वाली कामतकर संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद कुंदनजी. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण लाईक करता. अगेन्स्ट गोलंदाज संतोष. खराब चेंडू दिशांग चेंडू स्क्वेअर मारा, पंचाची समांतर धाव मिळते अवांतर. लेगच्या इशारा सोडून जाणारा चेंडू आपण पाहिला होता. पंचांचा वाईटचा इशारा देखील येतोय. आणि या ठिकाणी प्रदीपेच्या बॅटमधून बिग ब्लास्ट. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. ज्या फटक्याची आवश्यकता होती संघाला तोच फटका प्रदीपेच्या ज्या फटक्याची आवश्यकता होती तोच फटका. आता मात्र आपण पाहिलं प्रदीपच्या बॅटमधून. या अगोदर मी म्हटलं होतं प्रदीप हा संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. का लास्ट जेव्हा फटका होता अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. धावसंख्या 14. प्रदीप संघाचे सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. या ठिकाणी थोडासा मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही आहे. नो मॅन्स लँडवर चेंडू आपण पाहतोय. 2 धावा पुन्हा एकदा करण्याची संधी. वेलकम सदानंदजी पाटील. वेलकम हनुमान पाटील. मिस टाइम फटका होता, मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. खाली क्षेत्रामध्ये चेंडू लँड झाला होता. 2 धावा घेण्याची संधी. 2 धावा संघात धावसंख्या 16वर पोहोचते. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो. विजयाचं एक मापक लक्ष आहे 32 धावांचं. आता मात्र चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील होता. फेक मात्र थोडीशी रॉंगीट आपण पाहिली होती. ज्या ठिकाणी एक धावे दुसऱ्या धावेचे प्रयत्न. हॅलो 2 धावा आहेत. एकच आहे. चला ड्रिंक्स ट्रॉली देखील आपण मैदानामधून रवाना करायची आहे. षटक क्रमांक दुसरं संपतंय. 2 षटकांची अंती धावसंख्या होती ती 17. येणारे चेंडू 12 असतील. विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15 धावांची गरज आहे. सामन्यावर सध्या मात्र एक वर्चस्व आपण पाहतोय. फलंदाजी करणारा संघ अर्थातच भरोडी. तर चला जाऊया आपण व्यासपीठ मंचावर. काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी
आणि या प्रतिष्ठित मंडळीमधून आपण पाहतोय टेनिस क्रिकेट जगतातील भिवंडीतील एक नामांकित असा खेळाडू जगदीश नाईक आज या ठिकाणी उपस्थित आहेत। जोशी 11 बादवड संघाचे समर्थक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत जगदीश नाईक। वंडरबॉय भिवंडी म्हणून ज्यांची ओळख आहे, भिवंडीतील सर्वात बिग हिटर म्हणून ज्याची ओळख आहे, टेनिस क्रिकेटमधला एक सर्वात बिग हिटर जगदीश नाईक। मी सुजित पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान आपण करायचंय। आज या स्पर्धेच्या माध्यमातून सचिन स्पोर्ट पुणे संघटनेच्या माध्यमातून आपण पाहतोय एका खेळाडूचा दिग्गज खेळाडूचा भिवंडी तालुक्यातील नामांकित खेळाडू आहे ज्याची ओळख आहे जगदीश नाईक। यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं। येणारे चेंडू 12 विजेसाठी फक्त 15 धावांची गरज आहे। 32 धावांचे एक मापक लक्ष, षटक क्रमांक दुसरं संपतंय। 3 बाद 17 धावा धावफलकावर आहेत। मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून गावदी स्पोर्ट्स केवणी दिवे या संघाचे एक नामांकित खेळाडू आहेत परीक्षित गोंधळी। त्यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेले धन्यवाद परीक्षित। सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता आणि स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला देखील आपण लाईक करता। सुधीर येतोय, तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय। सुधीर संघातील सर्वात महत्त्वाचा क्रमकार गोलंदाज। थोडासा मिस टाइम फटका आहे, चेंडू मिड ऑफला जातोय। एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट केले जातात। बघा आपल्याकडे बॅलन्स फार कमी आहे, जेव्हा बॅलन्स फार कमी असतो तर खर्च देखील आपण फार जपून करायचा असतोय। विजयासाठी क्षेत्ररक्षण देखील फार महत्त्वाचं असतं। या ठिकाणी ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण करताना आपण कामोत्तर संघाला पाहतोय ती बॉडी लँग्वेज दिसत नाहीये। 2 धावा कंप्लीट, येणारे 11 चेंडू विजयासाठी फक्त आणि फक्त 13 धावांची गरज। 11 गेंदे शेष आहे। हॅलो या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधताना चेंडू मिडॉपला जातो। 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न, 2 धावा सहजगत्या पूर्ण। येणारे 10 चेंडू विजयासाठी फक्त 11 धावांची गरज आहे। सुधीर या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा प्रतिभेच्या बॅट मधून बिग ब्लास्ट। आता मात्र सामन्याचा पिक्चर देखील क्लिअर होत आहे की या सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित करताना बरोडी संघ देखील आपण पाहतो। काल लाजवाब फटका होता प्रतिभेच्या बॅट पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आहे, मात्र या ठिकाणी झेल कलेक्ट केला जातो। बेल जज कॅच महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होते प्रदीप।
प्रयत्न, फटका फसतोय, फलंदाज त्रिफलाचीत बाद. म्हणून आपण या ठिकाणी पेश करतात बजरंग पाटील. मला ऑपरेटर बजरंग पाटील. नेक्स्ट बॅट्समन विक्रम. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बीजासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक रोडेट करतो न्यू बॅट्समन, न्यू बॅटल विक्रम. या ठिकाणी मात्र चेंडूला बिकेट घेण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक ज्याला आपण म्हणतोय, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. चेंडू लाईनअप करू शकला नव्हता. बघा, फटका मारायचा असेल सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवेअर, चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. षटक क्रमांक 3 संपतंय. सामन्यामध्ये मात्र पुन्हा एकदा पलटवार करताना ज्वाली कमतकर संघ आपण पाहतो. येणारे 7 चेंडू विजयासाठी आता अजूनही 5 धावांची आवश्यकता. विजयासाठी संघर्ष करताना मात्र पाहतो प्रत्येक धावेसाठी बरोडी या संघाला. तिसऱ्या षटकामध्ये असं वाटलं होतं की सामना समाप्त होतो की काय, मात्र प्रदीप बाद झाल्यानंतर थोडंसं पुन्हा एकदा कमबॅक करताना ज्वाली कमतकर संघ आपण पाहतोय. येणारे 7 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये किती धावले? 13 ना. तिसऱ्या ओव्हरमध्ये किती? छक्का मारून शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर गोलंदाज प्रवीण. बघा प्रवीण, 7 चेंडूमध्ये 5 धावा रोखायचे आहेत. अगेन्स्ट फलंदाज तुम्हाला 7 चेंडूमध्ये 5 धावा करायचे आहेत. स्ट्राईक रोडेट करतोय सुनील, नॉट विक्रम. बॅटची निश्चित बॅट आणि चेंडूमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला होता. चेंडू डीप नॉनस्टॉपला आपण पाहिलं होतं. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त एक धाव येणारी चेंडू 5 विजयासाठी 4 धावांची गरज आहे. अतिशय चांगला फटका ऑनसाईडचा आपण पाहतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. फेक उत्तम आहे. लाजवाब गोलंदाजी ज्वाली कमतकर संघाची. येणारे 4 चेंडू विजयासाठी अजूनही 3 धावांची गरज आहे.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर ऑन दी ऑफचा फटका आपण पाहतो. चेंडू पॉईंट सेमाच्या ट्रॅव्हल तो मार्गस्थ होतोय. विजयी चौकार देखील फलंदाजाच्या बॅटमधून येतोय. सामना फिनिश होतोय. अडलक षटक क्रमांक दुसरं षटक देखील हाताळलं होतं चांगलं. अतिशय तिसरं षटक हाताळलं होतं. फक्त 4 धावा म्हणजे कॉम्बिनेशन अतिशय सुरेख सुंदर आपण पाहिलं. दोन्ही फॉर्मॅटमधून एक उत्तम कामगिरी. तोच ठरतोय स्पर्धेचा फिनिशर ज्यानं सिकस दिली होती ज्वाली कामतगर संघाला. विजयाचा शिल्पकार प्रदीप आपण स्टेजवर यायचंय. आणि निश्चितच विनोदजी काटेकर भिवंडी तालुका न्यू पोटी प्लस संघटनेचे सन्मान्य उपाध्यक्ष. आपल्याला देखील सचिन स्पोर्ट पूर्णा संघाच्या वतीनं आमंत्रित केली जाते. जितू मामा आणि विनोदजी काटेकर. हार्ड लक जॉली स्पोर्ट कामतगार. तर बेस्ट ऑफ लक मीर स्पोर्ट भरोडी. प्रदीप मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण लगेच स्टेजवर यायचं आहे. आणि ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्या संघाला देखील विनंतीशी लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला पिंपळनेर संघाचा कॅप्टन आपण देखील वेल कमी घ्या. लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रदीप आपण देखील स्टेजवर यायचं आहे. का लाजवाब कामगिरी आपण पाहिली या स्पर्धेमधून. प्रदीपच्या बॅटमधून तब्बल 21 धावा. चांगलं षटक देखील हाताळलं होतं. तोच या स्पर्धेचा फिनिशर जगदीश नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सचिन पूर्ण संघाच्या माध्यमातून जी आकर्षक ट्रॉफी